आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य क्षण आहे असे समजा. कारण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा केवळ एक योगायोग नाही, तर ती अक्कलकोटच्या स्वामींची तुमच्यावर असलेली पण तुम्हाला न दिसलेली एक दिव्य योजना आहे. आजवर तुम्ही अनेकदा गुरुवारी स्वामींचे स्मरण केले असेल, अनेकदा मंदिरात जाऊन डोके टेकवले असेल, पण येणारा गुरुवार हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. तुमच्या मनातील जी कालवा कालव आहे, जो उभा दावा तुम्ही संकटांची मांडला आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शब्द माझे नाहीत, तर ते साक्षात स्वामींच्या कृपेचे बोल आहेत. त्यामुळे तुमचे मन, चित्त आणि अंतःकरण पूर्णपणे एकाग्र करून हा संदेश वाचा. तुमच्या डोळ्यातून पाणी आले तरी ते पुसू नका, कारण हे अश्रूच तुमच्या दुःखमुक्तीची पहिली पायरी आहेत. सध्या तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जगाला माहीत नसेल, पण त्या अंतर्ज्ञानी स्वामींना सर्व काही ठाऊक आहे. कदाचित बाहेरून तुम्ही हसत असाल, जगाला दाखवण्यासाठी चेहऱ्यावर खोटा आनंद आणत असाल, पण आतून तुम्ही पूर्णपणे कोलमडून गेला आहात. रात्री उशिरापर्यंत डोळ्याला डुळा लागत नाही. उद्याचा दिवस कसा उगवेल, उद्याच्या गरजा कशा पूर्ण होतील, लोकांची देणी कशी द्यायची, मुलाबाळांचे शिक्षण, त्यांचे हट्ट कसे पुरवायचे, या विवंचनेत तुमचा जीव गुदमरतोय हे स्वामी पाहत आहेत. कर्जाचा डोंगर असा काही वाढलाय की श्वास घेणेही कठीण झाले आहे. गरिबी, दारिद्र्य आणि सततचे अपयश यांनी तुम्हाला घेरले आहे. कधीकधी तर मनात असेही विचार येतात की हे सर्व सहन करण्यापेक्षा जीवन संपवलेले बरे. पण थांबा, आत्मघाताचा विचार करणे म्हणजे स्वामींच्या अस्तित्वावर अविश्वास दाखवणे होय. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या पाठीशी ब्रह्मांडाचा नायक उभा आहे. येणारा गुरुवार हा साधासुधा वार नाही. या गुरुवारी ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी तुमच्यासारख्या प्रामाणिक आणि कष्टाळू भक्तांसाठी वरदान ठरणार आहे. स्वामींनी तुमची निवड केली आहे. होय, तुम्हीच, ज्यांनी आजवर निमूटपणे सर्व दुःख सहन केले, ज्यांनी अपमान गिळूनही कोणाचे वाईट चिंतले नाही, अशा तुमच्यासारख्या सात्विक जीवाची स्वामींनी निवड केली आहे. स्वामींची शपथ, येणाऱ्या गुरुवारी गुपचूप करा हे गुप्त काम. तुमच्या 7 पिढ्या बसून खातील इतका पैसा येईल. गरिबी काय असते हे विसरून जाल. हे जे वाक्य तुम्ही वाचले ते केवळ शब्द नाहीत, तर ती एक दैवी हमी आहे. पण हे गुप्तकाम करण्यासाठी, हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करावी लागेल. आणि ती पात्रता पैशाने नाही, तर भावनेने सिद्ध होते. आज तुम्हाला तुमचे मन पूर्णपणे रिकामे करावे लागेल. तुम्ही विचार करत असाल की मी तर खूप पूजा करतो, खूप उपवास करतो, तरीही माझ्याच वाटेला हे दुःख का? तर त्याचे उत्तर असे आहे की सोन्याला जितके जास्त आगीत तापवले जाते, तितकेच ते अधिक झळाळून निघते. स्वामी तुम्हाला तापवत आहेत, कारण त्यांना तुम्हाला सोन्यासारखे घडवायचे आहे. गरिबी हा शाप नसून ती एक परीक्षा आहे, आणि आता या परीक्षेचा निकाल लागण्याची वेळ जवळ आली आहे. तुमच्या घरात जे दारिद्र्य ठाण मांडून बसले आहे, जी अलक्ष्मी उंबरठ्या बाहेर जात नाहीये, तिला घालवण्यासाठी येणारा गुरुवार हा अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या घरात अन्नाचा कण नसेल, खिशात दमडी नसेल, तरीही काळजी करू नका, कारण रिकाम्या झोळीतच स्वामी आपले आशीर्वाद भरभरून देतात. भरलेल्या पेल्यात पाणी ओतले तर ते सांडते, पण रिकाम्या पेल्यात ते सामावून घेता येते. आज तुमचे मन त्या रिकाम्या पेल्यासारखे करा. डोळे मिटून एकदा आठवून पहा की गेल्या काही वर्षात तुम्ही किती सोसले आहे. रक्ताचे पाणी करूनही हातात काय उरले? ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर फुसला. ज्या रक्ताच्या नात्यांकडून आधाराची अपेक्षा होती, त्यांनीच संकटकाळी पाठ फिरवली. आज समाजात माणसाला किंमत नाही, तर त्याच्या खिशात असलेल्या पैशाला किंमत आहे. हे कटू सत्य तुम्ही अनुभवले आहे. अपमान, अवहेलना आणि तिरस्काराचे घोट तुम्ही निमूटपणे पचवले आहेत. पण आता बास, सहनशीलतेचा अंत आता संपला आहे. स्वामी समर्थ महाराज आता स्वतः तुमची ढाल बनून उभे राहणार आहेत. येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला जो गुप्त उपाय करायचा आहे तो इतका प्रभावी आहे की त्याचे फळ तुम्हाला तात्काळ मिळणार आहे. पण हा उपाय करताना तुमच्या मनात शंका असता कामा नये. हे होईल का? याने खरंच फरक पडेल का? असे प्रश्न म्हणजे तुमच्या श्रद्धेला लागलेली कीड आहे. ही कीड आधी मनातून काढून टाका. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखादे बाळ रडते तेव्हाच आई त्याला दूध पाजते. जोवर बाळ रडत नाही तोवर आईलाही वाटते की बाळ खेळण्यात मग्न आहे. तसेच काहीसे तुमचे आणि स्वामींचे नाते आहे. आजवर तुम्ही रडलात, पण ते जगासमोर. आज तुम्हाला स्वामींसमोर मन मोकळे करायचे आहे.
तुमच्या अंतःकरणातील ती आर्त हाक, ती वेदना स्वामींपर्यंत पोहोचू द्या. येणारा गुरुवार हा तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा मिटवण्यासाठी येत आहे. कर्जमुक्ती, धनलाभ आणि सुखशांती या गोष्टी आता तुमच्यापासून लांब नाहीत. ज्या हातांनी आजवर फक्त कष्ट केले त्या हातांमध्ये आता लक्ष्मी खेळणार आहे. ज्या घरात आज शांतता आणि नैराश्य आहे तिथे उद्या आनंदाचा जल्लोष असणार आहे. पण हे सर्व मिळवण्यासाठी, तो गुप्त उपाय करण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुप्तता. शास्त्र असे सांगते की काही उपाय, काही सेवा आणि काही दान हे गुप्तपणे केले तरच त्याचे फळ 1000 पटीने मिळते. गाजावाजा करून केलेले पुण्य वाया जाते. त्यामुळेच येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला जे करायचे आहे त्याबद्दल आजपासूनच मौन बाळगा. अगदी तुमच्या घरातील इतर सदस्यांनाही याची जास्त कल्पना देऊ नका. हे काम फक्त तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना माहीत असले पाहिजे. तुमच्या आणि स्वामींच्या मध्ये तिसरी व्यक्ती नको. ही एक प्रकारची साधना आहे जी तुम्हाला संसाराच्या तापलेल्या तव्यातून बाहेर काढून शीतलता प्रदान करेल. आपले मन हे खूप चंचल असते. ते सतत भविष्याच्या चिंतेत आणि भूतकाळाच्या आठवणीत भटकत असते. माझं कसं होईल या एका विचाराने तुम्हाला पोखरून काढले आहे. पण स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ असा की तू फक्त कर्म कर, फळाची चिंता माझ्यावर सोपव. येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला जे कर्म करायचे आहे ते अतिशय सोपे असले तरी त्यामागची भाव हा पर्वतासारखा अचल असावा लागतो. तुमच्या मनात जर स्वामींविषयी तीळ मात्रही शंका नसेल तरच पुढचा भाग तुम्हाला समजेल आणि त्याचा लाभ होईल. हे लक्षात घ्या की लक्ष्मी चंचल असते, ती एका ठिकाणी टिकत नाही. पण जिथे स्वामींची भक्ती असते, जिथे स्वामींचा वास असतो, तिथे लक्ष्मीला हात जोडून उभे राहावेच लागते. तुमच्या घरातही आता लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराचे आणि मनाचे दरवाजे उघडावे लागतील. येणारा गुरुवार जवळ येत आहे तसतशी तुमच्या मनातील हुरहुर वाढत असेल. पण ही हुरहुर भीतीची नसून काहीतरी चांगले घडणार असल्याची चाहूल आहे. निसर्गाचा नियम आहे, पहाटे पूर्वीचा काळोख सर्वात गडद असतो. तुमच्या आयुष्यात सध्या तोच गडद काळोख आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्याची सोनेरी पहाट आता अगदी जवळ आली आहे. स्वामींनी तुमच्या पदरात जे माप टाकले आहे ते मोजण्याची ताकद कोणातही नाही. फक्त तुम्ही पात्र बना. स्वतःला या उपायासाठी तयार करा. मनातली नकारात्मकता, राग, द्वेष आणि सूडाची भावना आजच काढून टाका. कारण ज्या मनात द्वेष असतो तिथे स्वामी कधीच प्रवेश करत नाहीत आणि जिथे स्वामी नाहीत तिथे समृद्धी कधीच येत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की मला काय तयारी करावी लागेल? तर ऐका, तयारी वस्तूंची नाही तर तयारी मनाची करायची आहे. येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला जे करायचे आहे त्यासाठी लागणारे साहित्य अगदी क्षुल्लक असू शकते, पण त्यामागची श्रद्धा मात्र हिमालया एवढी हवी. तुम्ही स्वामींना काय देता यापेक्षा तुम्ही कोणत्या भावाने देता हे महत्त्वाचे आहे. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हटवणे ही काही जादू नाही, तर तो तुमच्या कर्माचा आणि स्वामींच्या कृपेचा मिलाप आहे. तुमच्या पूर्वजांनी किंवा तुम्ही नकळत केलेली काही पापे, काही चुका यामुळे जर प्रगती खुंटी असेल तर त्यावरचा हा रामबाण उपाय आहे. आज रात्री झोपताना तुम्हाला एकच विचार करायचा आहे की माझी सर्व दुःखे मी स्वामींच्या चरणी अर्पण केली आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे ओझे स्वामींवर टाकता तेव्हा तुम्ही हलके होता आणि जेव्हा तुम्ही हलके होता तेव्हाच तुम्ही आकाशात भरारी घेऊ शकता. गरिबीने तुमचे पंख छाटले असतील पण स्वामी तुम्हाला नवीन पंख देतील. पैशाने श्रीमंत होण्याआधी विचाराने आणि श्रद्धेने श्रीमंत व्हा, कारण विचारच माणसाला घडवतात आणि बिघडवतात. अजून बराच प्रवास बाकी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. तुमच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर आता आपण त्या मुख्य विषयाकडे हळूहळू वळणार आहोत, जो तुमच्या आयुष्याचा कायापालट करणार आहे. येणाऱ्या गुरुवारी नेमके काय करायचे, कोणत्या वेळी करायचे आणि ते करताना मनात कोणते नामस्मरण करायचे, या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने समजून घेणे गरजेचे आहे. कारण एक छोटीशी चूक सुद्धा तुमची साधना खंडित करू शकते. त्यामुळे अतिशय सावधगिरीने आणि लक्षपूर्वक पुढचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर पडली आहे. आता फक्त उंजळ पुढे करून ती झेलण्याची तयारी ठेवा. तुमच्या डोळ्यांतील अश्रू आणि मनातील व्याकुळता स्वामींपर्यंत पोहोचली आहे. पहिल्या भागात आपण पाहिले की कसे संकटाच्या काळात स्वामीच आपला एकमेव आधार असतात. आता आपण त्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर आहोत, जिथे तुमची श्रद्धा केवळ विचारांत नाही तर कृतीत उतरवावी लागणार आहे.
येणाऱ्या गुरुवारी जो उपाय करायचा आहे, जी सेवा करायची आहे, ती फळाला येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे समर्पण आणि त्याग. स्वामी नेहमी म्हणतात, मी भक्ताच्या हृदयाचा भाव पाहतो, त्याच्या खिशातले पैसे नाही. पण नियतीचा एक नियम आहे,